स्वामी समर्थ महाराज की जय। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी सुंदर एक कथा घेऊन आली आहे। ही कथा ऐकल्याने तुमचं जीवन आयुष्य पूर्णपणे तुमचं बदलून जाईल। प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल, अडकलेली कामं तुमची पूर्ण होतील आणि स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील। तर ही कथा स्किप न करता पूर्ण ऐका। आणि तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि असेच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर चला मग आजच्या कथेला सुरुवात करूया। एक प्रवीण नावाचा व्यक्ती असते, त्याचं खूप मोठं दुकान असते औषधचं। खूप वर्ष झाले त्याचं औषधचं दुकान असते आणि त्याला औषधच्या बद्दल खूप सारी माहिती असते। म्हणजे कुठली औषध कुठं ठेवली आहे, गिराईक जरी आलं तर लगेच तो औषध काढून द्यायचा आणि कुठली औषध कुठं ठेवलेली आहे हे पटकन सांगायचा की ही औषध इथं ठेवलेली आहे। त्याला खूप चांगली अशी माहिती औषधच्या बद्दल असते। पण त्याच्यामध्ये एक आदत आहे, एक वाईट आदत आहे की तो परमेश्वरावर विश्वास करत नाही। त्याचे वडील त्याला सारखं सारखं समजून सांगत असतात की तू परमेश्वरावर विश्वास ठेव, परमेश्वराचे नामस्मरण कर, पण तो काही त्यांच्या वडिलाच्या गोष्टीकडे काही लक्ष देत नव्हता। त्याचे वडील सांगून सांगून थकले। काही दिवसानंतर त्याचे वडील देवाघरी गेलेत, पण तरीही त्याचा काही परमेश्वरावर विश्वास नव्हता। तो बोलत होता की अरे आपले काम तर चांगले चालू आहेत, मेडिकल चांगलं चालते, मग कशाला परमेश्वरावर विश्वास ठेवायचा, अशा प्रकारे तो मनामध्ये विचार करत होता। दुसरी आदत त्याच्यामध्ये ही अशी होती की दोस्त मित्र त्याच्या दुकानात यायचे। म्हणजे त्याच्याकडे जेव्हा रिकामा वेळ असेल, दुकानामध्ये गिराईक नसेल आणि कस्टमर नसतील, त्यावेळेला त्याचे मित्र त्याच्या दुकानामध्ये यायचे आणि टाइमपास म्हणून पत्ता खेळायचे। एक दिवस त्याचे मित्र त्याच्या दुकानामध्ये येतात। 4-5 मित्र आल्यानंतर त्याला म्हणतात की चल आपण पत्ता खेळू। त्यावेळेस दुकानामध्ये गिराईक नसते आणि संध्याकाळची वेळ असते। त्याचे मित्र जेव्हा दुकानात येतात तेव्हा खूप पाऊस येतो। खूप पाऊस आल्यानंतर ते विचार करतात की आता घरी तरी कसं जायचं, तर चला आपण इथं बसून पत्ते खेळूया, असे ते मनामध्ये विचार करतात आणि पत्ते खेळायला बसतात। पावसामध्ये एक मुलगा धावत धावत त्याच्या दुकानामध्ये येतो आणि आल्यानंतर त्याला म्हणते की काका मला एक औषध पाहिजे, माझी आई खूप आजारी आहे आणि तिला खूप ताप आहे, त्यासाठी मला औषध हवं आहे, असा तो मुलगा त्या दुकानदाराला म्हणतो। आता त्या दुकानदाराला उठायचा पण कंटाळा आला हे औषध देण्यासाठी आणि एवढा चांगला खेळ चालू आहे, खेळामधून उठण्याचा त्याला खूप कंटाळा आलेला असतो। पण तरीही तो म्हणतो की आपलं हे काम आहे आणि आपलं औषधचं दुकान आहे, म्हणून तो औषध देण्यासाठी उठते। जसा तो औषध देण्यासाठी उठतो तशीच लाईट जाते। त्याला आणखीनच राग येते की लाईट गेली म्हणून। तो त्या मुलाला विचारतो की तुला कसली दवाई पाहिजे। तो म्हणते माझी आई खूप आजारी आहे, तिला ताप आहे, तर तिचा आजार बरा होण्यासाठी मला औषध द्या। आणि मग तो काय करते की ते एक दवाईची बॉटल घेते आणि त्या मुलाला देते। ते औषध घेऊन तो मुलगा निघून जातो। निघून गेल्यानंतर त्याचे मित्र पण म्हणतात की आता लाईट गेली, काय पत्ते खेळत बसणार, चला आपण आपल्या घरी जाऊया, असे ते विचार करतात। आणि पाऊस पण कमी झालाय तर चला मग जाऊया, आणि त्याचे मित्र तिथून निघून जातात। आता तो पण मनात विचार करते लाईट गेली आणि पाऊस पण येत आहे आणि कोण आता गिराईक येणार नाही दुकानामध्ये, संध्याकाळची वेळ आहे, पाऊस चालू आहे, लाईट नाही, तर कोण येईन दुकानात, तर आपण बी आपल्या घरी जाऊया, असा तो मनामध्ये विचार करते। विचार आल्यानंतर तो जेव्हा दुकान बंद करायला जाण्यासाठी उठतो तेव्हा लाईट येते। तेवढ्यात लाईट आल्यानंतर त्याचं लक्ष त्या जागेवर जाते ज्या जागेवरती औषधीची बॉटल ठेवलेली असते। तो बघते आणि बघितल्यानंतर त्याच्या एकदम लक्षात येते की तो मुलगा जो मागत होता ती औषध तर मी तिथंच ठेवली आहे तापीची, आणि मी त्या मुलाला कुठली औषध दिली चुकीची, तो बघण्यासाठी तिथं जाते। तर तिथं असते एक उंदीर मारण्याची औषध असते, ती औषधीची बॉटल तो त्या मुलाला देते। तो एकदम घाबरून जाते आणि विचार करते की ही चूक माझ्या हातून झाली कशी, मी इतके वर्ष झालं औषधचं काम करतो आणि कुठली औषध कुठं ठेवलेली आहे हे तर सगळं माझ्या लक्षात असून सुद्धा माझ्या हातून ही चूक झाली कशी,
आणि त्याला खूप टेन्शन येते. आता तो मुलगा जर त्याच्या आईला औषध दिलं, काही कमी जास्त झालं, त्याला औषधवरची बॉटलवरचं नाव वाचता येते की नाही येत, आणि तो मुलगा कुठून आला, काय आला, मला त्याचं घरदार माहीत नाही, त्याचं नाव माहीत नाही, असं तो बरेच प्रश्न त्याच्या मनामध्ये येतात आणि तो खूप घाबरलेला असतो. तेवढ्यात त्याला त्याच्या बाबाचं बोललेलं आठवतं की त्याचे बाबा सतत त्याला म्हणत होते की संकट आलं की परमेश्वराचे नामस्मरण कर, प्रार्थना कर, आपली समस्या त्यांना सांग, तुझी सर्व समस्या दूर होतील. त्याच्या दुकानामध्ये एक भगवान श्रीकृष्णाचा फोटो ठेवलेला असतो. त्याची नजर त्या फोटोकडे जाते, पण त्या फोटोवरती खूप धूळ असते, कारण तो नास्तिक असते, देवाची कधी पूजाच करत नाही, नामस्मरण करत नाही. मग तो फोटो घेते, स्वच्छ करते आणि एका टेबलावर ठेवते आणि परमेश्वराजवळ जाऊन हात जोडून प्रार्थना करते, डोळे बंद करते आणि प्रार्थना करते की प्रभू, माझ्या हातून एक चूक झाली, कशी झाली ते मला माहीत नाही, पण आता तुम्ही सांभाळून घ्या, अशी तो प्रार्थना करत असते. तेवढ्यामध्ये तो मुलगा धावत धावत येते आणि बोलते की काका, जी तुम्ही मला बॉटल दिली होती ती बॉटल माझ्या हातून पडली, माझा पाय घसरला आणि मी खाली पडलो आणि ती बॉटल माझ्याच्यानं फुटली, म्हणून कृपा करून मला दुसरी बॉटल द्या, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला ते औषधचे देण्यासाठी. तो एकदम ऐकून खुश होतो आणि तो त्याला औषधची बॉटल देतो आणि बोलतो की तुला जर औषध पाहिजे असेल तर तू घेऊन जा, तुझ्या आईची तब्येत चांगली होईपर्यंत तुला जे पण औषध लागेल तू पैसे देऊ नको, ती औषध माझ्याकडनं तू घेऊन जा. आणि मग तो मुलगा निघून जाते आणि त्याला विश्वास बसतो त्या गोष्टीवर की परमेश्वर आहे. आपण इतकी वर्ष झाले परमेश्वराचे नामस्मरण करत नव्हतो, आपल्याला वाटत होतं की परमेश्वर नाहीच आहे, पण भक्तीमध्ये शक्ती आहे हे आज आपल्याला सिद्ध झालं आहे. आपल्याला परमेश्वराने चमत्कार साक्षात करून दाखवला आहे की परमेश्वर आहे. तो परमेश्वराजवळ जातो आणि हात जोडून प्रार्थना करतो की तुम्ही आहात हे मला आज समजलं की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि प्रार्थना केल्याने सर्व समस्या दूर होतात. परमेश्वरांना आपण जी संकट आहे ते सांगितलं तर परमेश्वर आपली नक्कीच मदत करतात. तर छोटीशी कथा आहे, या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते, संकट कितीही मोठे येऊ द्या, डोळे बंद करून परमेश्वराला आपली प्रत्येक समस्या, प्रत्येक संकट, दुःख परमेश्वराला सांगत जा. परमेश्वर नक्कीच आपल्याला मदत करते. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की माझ्यावरती एवढी संकट येतात आणि परमेश्वर मला मदत करत नाही, पण तसं नसतं. परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्यासोबत चांगलंच करतात, आपल्याला मदतच करतात, पण हे आपल्या लक्षात येत नाही. तर आशा करते ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.